आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने म्हणजेच FDAने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणात कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विमल पान मसाल्यावर राज्यात बंदी आहे, तरीही जाहिरात कशी काय केली यावर FDAने तिन्ही अभिनेत्यांकडे उत्तर मागितलंय. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या त्यांच्या धाडीसाठी आणि धडक कारवाईसाठी चर्चेत आहेत. त्याच्याच विभागाने जी स्क्रुटिनी केली त्यानंतर या 3 अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे धडक कारवाई करत आहेत, त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवरही FDAने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर FDAने कारवाई तीव्र केल्यामुळे शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर हे चौकशीच्या वर्तुळात सापडले आहेत. या तिघांनी मिळून केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो, हे त्यांचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं FDAने त्यांच्या नोटीसमध्ये नमूद केलंय. FDAने याबाबत कारवाई करत अजय देवगनच्या जुहू इथल्या निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या मन्नत या निवासस्थानी आणि टायगरला त्याच्या टायगर श्रॉफ प्रोडक्शन LLP या प्रोडक्शन हाऊसच्या पत्त्यावर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. 15 दिवसाच्या आत या प्रकरणी उत्तर द्या, असंही FDAने म्हटलं आहे.